उठल्यापासून ते झोपेपर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये गणित असतं. आपण झोपेतून उठलो, घड्याळ पाहिलं, 6:45 झाले. अरे अरे मला 6:30 उठायचं होतं, 15 मिनिटं उशीर झाला. गणित काय आलं, सुरू झालं का नाही. असं प्रत्येक गोष्टी गणित असतं. आता आपण जे नाव ठेवतो, शहरातल्या मुलांची नाव वेगळी असतात, पण खेडेपाड्यातल्या मुलांची नाव तुम्ही साधारणतः पाहिली असतील. 2 भाव असले त्यांची नावं ना अशी काहीतरी विशिष्ट पद्धतीने असतात. समजा एखाद्याचं नाव रमेश असलं, सांगा बरे त्याच्या भावाचं नाव असतं अंदाजे सुरेश असतं. बघा बरे, आता तुम्हाला मी सांगितलं का त्याचं नाव सुरेश म्हणून, तुम्ही सांगितलं का ना बरोबर, सुरेश असतं. असंच नावाच्या आधारे मी आज तुम्हाला एक शिकवणार आहे, नावाच्या आधारे. आणि त्या आधारे मी तुम्हाला दुसरं विचारणार सेम तसंच. आणि जो कोणी विद्यार्थी सर्वप्रथम ते परत सोडून दाखवेल त्याला 5,000 रुपये बक्षीस मिळणार. 5,000 कोणाला? जो विद्यार्थी तसंचे तसं गणित परत सोडून दाखवेल. आता तुम्हाला असं वाटत असेल की 5,000 बक्षीस ठेवले म्हणजे कुणालाच येणार नाही, इतकं अवघड असेल. पण तसं नाही. मुळात म्हणजे माझीच इच्छा आहे की बक्षीस हे गेलं म्हणजे गेलंच पाहिजे. त्यामुळे मी सोपं विचारणार आहे, शिवाय तुम्हाला अगोदर मी गणित सोडून दाखवणार आहे. बरोबर आहे. बघा आता फटाफट उत्तर सांगायच्या. एखाद्या मुलीचं नाव अनिता असेल, अनिता, तिच्या घरीचं नाव काय असतं? सुनीता, वनिता, कविता, ललिता असं काहीतरी असतं. एखाद्या मुलाचं नाव अनिल असेल, अरे वा, तुम्हाला माहिती आहे का तिथे? माहिती आहे काय? माहिती आहे, मी नाव माहिती आहे ना, गणित माहीत नाही. आता पाहिजे नीट पहा. आता सुरू आलंय गणितामधला प्रत्येक स्टेप नीट पाहिजे सर्वांनी. बघा, जर अनिताची कुणी पण असू द्या, अनिताची बहीण सुनीता असेल तर सांगा बरं प्रत्येक प्रकार असेल. थोडं करतो. तर अनिलचा भाऊ सुनील असतो किंवा आहे, तुमचं म्हणणं आहे हे सिद्ध करा. आता प्रॉब्लेम बघा, आता खरी मजा आहे ना. हे सिद्ध करून दाखवायचं आपल्याला. नुसतं आपण म्हणतो तो अनिल आहे, ते सुनील आहे, ते अनिता आहे, सुनीता आहे, तो मंगेश आहे, तो संदेश आहे, नाही का आपण असं म्हणतो. पण हे आपल्याला सिद्ध करून दाखवायचं. आता साधारणतः 9वीच्या आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना सिद्धता वगैरे लिहिण्याचं माहीत असतं. सांगा बरे, सिद्धता लिहिताना स्टार्टला काय देतात 10वीचे विद्यार्थी? एखादे आपलं प्रमेय सिद्ध करायचं आहे तर सुरुवात कशी असते ना त्याला? सुरुवातीला असतं पक्ष. ऐकला शब्द आपण? ऐकलाय ना? पक्ष म्हणजे काय? उदाहरणामध्ये दिलेली माहिती की ज्याच्या आधारे आपल्याला सिद्ध करायचंय ती माहिती. कोणाच्या आधारे सिद्ध करायचंय? हे पक्ष काय म्हणायचं? अनिताची बहीण सुनीता. अनिताची बहीण सुनीता. झाला पक्ष. पक्षानंतर काय असतं? नाही, प्रमेय म्हणजे ते हे प्रमेय सिद्ध करावे. पक्ष म्हणजे नंतर काय असतं? नंतर असतं साध्य. काय साध्य आहे? अनिलचा भाऊ सुनील. आता सिद्धता सुरू झाली. सिद्धता पहा. आपल्या तर पुढे पहा. इथपर्यंत सांगायला तुम्ही लिहू शकाल का नाही? मी काय करणार आहे? फक्त नाव बदली करणार आहे. दुसरं काय बदली करणार नाही. बरोबर आहे? फक्त नाव बदली करणार आहे. सर्वांना नीट पाहता.
बघा सिद्धता बघा, सुरुवात बघा. अनिताची बहीण, अनिताची बहीण सुनीता आहे ना, आहे. हे काय झालं, पक्ष आहे ना, पक्ष आहे. आता पाहणे, जे आपण वाक्य लिहितो ते आपल्याला गणिताच्या भाषेमध्ये लिहायचं असतं आहे ना. म्हणजे समजा त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापांची बेरीज किती असते, 180 असते. मग आपण कसं म्हणतो, m अँगल A प्लस m अँगल B प्लस m अँगल C इज इक्वल टू 180 असं म्हणतो की नाही. मग त्या भाषेत आता हे लिहायचं, त्या भाषेला बघा. अनिताची बहीण सुनीता आहे, कसं लिहायचं बघा नाही का. अनिता स्पेलिंग ANITA, अनिता इज इक्वल टू. आता जर आपण नुसतं सुनीता लिहिलं SUNITA असं जर लिहिलं, त्याचा गणितामध्ये काय अर्थ होतो, अनिता आणि सुनीता पूर्ण सेम आहेत, पूर्ण त्यांची उंची सेम आहे, वजन सेम आहे, त्यांचं वय सेम आहे, सर्व. हिच्या जागी ती, तिच्या जागी ही कधीही पुढे ठेवली तरी कोणाला समजणार नाही. पण प्रत्यक्षात तसं नाही, त्या बहिणी आहेत ना. याच्यातलं वेगळं पण दाखवण्यासाठी एखादं वेगळं अक्षर वापरता. समजा बी म्हणून, बी सुनीता. बी सुनीता म्हणजे काय, बहीण, ती फरक बहीण ना, असं. म्हणजे अनिता ही सुनीताची बहीण आहे. बघा समजा आपण असं म्हणतो m बरोबर n, तर याचा अर्थ काय होतो पाहणे. आपल्याला याच्या आधारे गणिताचे नियम शिकायचे लहान लहान. m बरोबर n असेल ना, तर m आणि n पूर्ण सेम. तुम्ही कोणत्याही क्षणी n च्या जागी m लिहू शकता, m च्या जागी n लिहू शकता. पण दोघं सेम नसतील, त्यांच्यामध्ये असं असेल, समजा m इज इक्वल टू ट्वाइस n, m हा n च्या दुप्पट आहे असा अर्थ होतो. ह्या दोघांचं काहीतरी नातं आहे, ते नातं. तसं यांचं काय नातं आहे, अनिता इज इक्वल टू बी सुनीता. इकडं समजलं. आता पडल्यास मी काय करणार, नाव बदली करणार आहे. तुम्ही हेच नाही सगळं, परंतु फक्त हे नाव मात्र ते नवीन नाव येणार. झालं. याला म्हणू विधान नंबर 8. सांगा बरे, तुम्हाला एवढं लिहिता येईल. नीट पहा, 5000 बक्षीस आहे, नीट बघायचं. हा पहा इकडे. आता पुढे आता अनिलचा भाऊ सुनील सिद्ध करायचा आपल्याला. तर सध्या असं गृहीत धरायचं आपल्याला माहित नाही. आपण असं म्हणू अनिलचा भाऊ नाही ना, माहित नाही आपल्याला. एक्स मानू, काय म्हणायचा, एक्स मानू म्हणजे आपल्याला अजून माहित नाही. सांगा बरं का, हे विधान कसं होणार. म्हणून अनिल बरोबर एक्स, एक्स आहे ना. भाऊ कोणाचा, एक्सचा भाऊ. झालं का नाही. याला म्हणायचं विधान नंबर 2. आणि आता पहा, याच्या आधारे आपल्याला शिकायचा गणितातले महत्वाचे नियम. पहा आता इकडे हे ठेवा साईडला थोडा. A बरोबर B असेल आणि C बरोबर D असेल. हे नुसतं लहान लहान नाही, असं किती पण मोठे जर करत धरा. म्हणजे इकडे काहीतरी मोठे आहे, इकडे काहीतरी मोठे आहे, इकडे मोठे, इकडे मोठे असे. ज्यावेळी A बरोबर B आणि C बरोबर D अशी 2 विधाने असतात, तर यांचं आपण काय काय करू शकतो ते फक्त ध्यान ठेवा. हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. जर आपण डावीकडे मांडलं A प्लस C म्हणजे A अधिक B C, तर उजवीकडे काय मांडायचं, B अधिक B असं मांडायचं. डावीकडे आपण जी क्रिया करतो ना, तीच क्रिया उजवीकडे करायची असते. पहा नीट. म्हणजे गणितामधली ही गोष्ट लय महत्त्वाची आहे. डावीकडे आपण जी क्रिया करतो तीच क्रिया उजवीकडे करायची. A अधिक C बरोबर B अधिक D. समजा येथे आपण A वजा C मांडलं, येथे काय मांडलं पाहिजे, B वजा D. येथे मांडलं A गुणिले C, इकडे काय मांडायचं, B D. इकडे मांडलं A छेद C, D असं मांडायचं. बरोबर आहे. म्हणजे 2 समीकरणांची क्रिया काय काय होते पहा. डावीकडे आपण जी क्रिया करतो ना, तीच क्रिया उजवीकडे केली आणि त्याच्यामध्ये बरोबर चिन्ह मांडलं तर ते बरोबर असतं. पुढे पहा. आता याच्या आधारे पहा तोच नियम.
डावीकडले छेद डावीकडले बरोबर उजवीकडले छेद उजवीकडले म्हणजे पहा का ANITA भागिले हे बघा डावीकडले भागिले डावीकडले ANIL बरोबर BSUNITA सुनीता अपॉन BX आले का नाही एवढं समजलं हा आता पुढे पाहणे आता मी तुम्हाला सांगतोय गणितामधला सर्वात मौल्यवान सर्वात किमतीचा नियम तो नियम पाहत आहे तो नियम असा आहे की दोन अपूर्णांकाच्या मध्ये बरोबर चिन्ह असल्यास त्यांचा तिरकस गुणाकार समान असतो काय असतो म्हणजे हे कसं मांडायचं A गुणिले B बरोबर B गुणिले C असं असतं तिरकस गुणाकार ह्या दोघांचा बरोबर ह्या दोघांचा पहा आता हे इकडे मांडायचं बघा आपण का ह्या दोघांचा गुणाकार या दोघांचा पहा नीट आणि गुणिले नीट बघा BX काय म्हणायचं बरोबर इकडे आता B सुनीता गुणिले अनिल बघा ही स्टेप लय महत्त्वाची हुशार मुले बघा या दोघांचा गुणाकार बरोबर ह्या दोघांचा गुणाकार दोन अपूर्णांकाच्या मध्ये बरोबर चिन्ह असल्यास त्यांचा तिरकस गुणाकार समान असतो म्हणून आता हे ह्याच्या खाली बरं का ह्याच्याकडे जागा नाही पुरायचं म्हणून तिकडे म्हणतो मी बघा नीट आपल्याला कोणती किंमत काढायची आहे x ची किंमत काढायची x ची इकडचे जे गुणिले ना ते तिकडे सगळं भागिले होणार बघा आता नीट x बरोबर नीट आता शेवटची स्टेप आली x बरोबर B सुनीता गुणिले अनिल ANIL लिहिलेत आहे बरं का थांबा तसं नको व्हायला तुम्ही म्हणता नाव फक्त ANIL भागिले B सुनीता गुणिले अनिल भागिले काय म्हणतात खाली ANITA म्हणून x बरोबर पहा आता गणिताचा नियम पहा समजा असं असतं ABC भागिले BD असं काहीतरी असतं तर आपण इथे B ला B घालू शकतो वर D असेल तर B ला D घालू शकतो समजलं आता पाहिजे एक मिनिट काय झालं बघा हा B राहिले गुणिले B बघा हा B बघा समजलं का बघा हे गुणिले ना तर भागिले करायचं पहिले x राहिला पाच इकडे B ला B निघून गेले A ला कुठे आहे का A ला A निघून गेला M ला M निघून गेला I ला I निघून गेला A ला E निघून गेला A ला A निघून गेला X वर राहिलं S U सु म्हणून अनिलचा भाऊ सुनील आहे हे सिद्ध आज तुम्हाला नीट बघायचा तुम्हाला मी हेच नाही देणार आहे फक्त नावाबदली करणार आहे बघा नीट नीट ठेवा हे काही जवळ काय नाही पक्ष साध्य डावीकडले बाहेर मेन स्टेप घे बघा कोणती ही स्टेप मेन आहे डावीकडले उजवीकडले दोघांचा गुणाकार समान गुणिले बाहेर करायचं संपलं पहा मुलांनो काळजीपूर्वक पहा आता पुस्तक मी पुस्तक चला पुन्हा ते बाहेर पुन्हा ते का फक्त तेच गणित आहे तेच आहे फक्त नाव बदली करणार दुसरं काय नाही पण नाव टाकतो लगेच
हर्षा हे का नाव कोणाचं? हर्षाची बहीण ना खबर कोण असते? हर्षाची बहीण वर्षा. तर हिनाची बहीण हिनाची वीणा. वीणा करा चला. हा काय पण ठेवा रीना मीना टीना काय ठेवा चला. हा चला कोणाचं पाहूया. पाच मुले कोण आहे उभे राहिला या पुढे पाच चार अजून एक कोण आहे? तीन पाचवी कोण आहे? पाचवी सोडवते का? एवढं ट्राय केलं आहे तर 1000 रुपये प्रत्येकाला देऊन टाकू. त्यांनी चांगला प्रकार केला बद्दल ट्राय केलं. चला मुलांना सुमन टाळ्या वाजवा जोरात. अश्विनी रोहिणी सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक असं अभिनंदन. तर
तुम्ही काही बोध घेतला का? बोध तुम्ही घेतला का की जरी उत्तर आलं नाही, यश आपल्याला जरी मिळालं नाही, प्रयत्न केला तर त्याचं आपलं फळ काही ना काही मिळत असतं. म्हणजे की जिज्ञासा तुमच्या आमच्यात निर्माण व्हायला पाहिजे, याच्यातूनच शास्त्रज्ञ निर्माण होतात की पुढे काय होणार आहे किंवा काय केल्यानंतर काय होणार आहे. तर त्यामुळं सरांनी आपल्या शाळेसाठी, आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी बहुमोल असं मार्गदर्शन केलं आणि खूप मोलाचा वेळ त्याने आमच्यासाठी दिला. त्याबद्दल विद्यालयाच्या वतीने सरांचे आणि त्यांच्या सहकार्यांचे मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो. हर्षाची हे काय झालं? पक्ष. सांगा साध्य काय पाहिजे होतं? हिनाची म्हणजे ते मगाचं कोणतं जे आठ सुंदर होतं ना, त्यापेक्षा उलट छोटे उलट. आता सिद्धता आपलं माहिती ना, सिद्धतेमध्ये पक्ष आहे तेच नाही जास्त पहिल्यांदा. हर्षाची पहिली वर्षा. सांगा बरं आता हे कसं मांडायचं गणिताच्या भाषेमध्ये? हर्षा HARSHA हर्षा इक्वल टू बी वर्षा. हे झालं गणिताच्या भाषेमध्ये. हा नंबर आपण म्हणूया 1. मग जे तुम्हाला शिकवता तेच गणित आहे, दुसरं नाही. फक्त मग अशी काय होतं तुम्हाला शिकवताना कोणती नाव होती? नाव होती. हेच का? दुसरं आता कोण आहे? हिना. हिनाची बहीण आपल्या माहिती नाही अजून. एक्स मानू. काय म्हणायची? म्हणून हिना बरोबर काय म्हणायचं? बी एक्स. इथपर्यंत सगळ्यांचं बरोबर राहायचं है ना. इथपर्यंत कोणाचं चुकत नव्हतं. इथपर्यंत सगळे बरोबर करायचे. फक्त आता बघा नियम कसा असतो गणिताचा. 2 समीकरणे असली की डावीकडले भागिले डावीकडले बरोबर काय असतं? उजवीकडे भागिले उजवीकडले. डावीकडले अधिक डावीकडले बरोबर उजवीकडले अधिक उजवीकडले. डावीकडले वजा डावीकडले बरोबर उजवीकडले वजा उजवीकडले. डावीकडले गुणिले डावीकडले बरोबर उजवीकडले गुणिले उजवीकडले. असा नियम असतो. आता कोणता नियम वापरतात आपल्याला? डावीकडले भागिले डावीकडले बरोबर उजवीकडले भागिले उजवीकडले. हर्षा भागिले हिना बरोबर काय म्हणायचं? बी वर्षा भागिले काय म्हणायचं? बघा तिकडे 2 अपूर्णांकाच्या मध्ये गणितामधला सर्वात महत्वाचा नियम, त्याची किंमत सारखी असते. प्रत्येक उदाहरण सोडवताना तो नियम असतो. कोणता? 2 अपूर्णांकाच्या मध्ये बरोबर चिन्ह असेल त्यांचा तीर्थस्थ गुणाकार समान असतो. या दोघांचा गुणाकार बरोबर या दोघांचा गुणाकार म्हणजे कोण माहिती का? हर्षा गुणिले BX बरोबर बी वर्षा गुणिले हिना HINA. म्हणून आपल्या कोणती किंमत काढायची आहे? फक्त x ची. हे सगळं तिकडं भागिले करायचं. x बरोबर बी वर्षा गुणिले HINA भागिले आपले x पाहिजे फक्त ना, हे सगळं भागिले करायचं. बी हर्षा मागं पुढे माना काय नव्हतं ना, मल्टिप्लिकेशन ठेवलं. SHA. आता बघा हे का? बी ला बी गेला, एच ला एच गेला, ए ला ए गेला, आर ला एस ला एस गेला, एच ला एच गेला, ए ला ए गेला. कोण राहिलं रे? बी आय एन ए विना. म्हणून काय आलं? कोणाची बरी आली? हिनाची बरी. असं होतं. असं मांडलं असतं कोणी प्रत्यक्ष करेक्ट त्याला एकट्याला 5,000 रुपये मिळाला असतं. पण तुम्ही सगळ्यांनी इथं येऊन काहीतरी घोटाळा केला म्हणून तुम्हाला